अनेक घरांमध्ये तर बाहेरचे तूप विकत न आणता घरीच साजूक तूप बनवले जाते. घरीच साजूक तूप बनवायचं म्हटलं तर त्याची प्रक्रिया खूप लांबच. किमान 8 ते 10 दिवस दुधावर येणारी साय एका वेगळ्या भांड्यात साठवून ठेवायची. ही साय फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवली, मग विरजण लावायचं. काही वेळा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली तर साय खराब होण्याची शक्यतासुद्धा असते. एक प्रकारची दुर्गंधी येऊ लागते. म्हणूनच तूप बनवताना साठवली जाणारी साय योग्य पद्धतीने स्टोअर करून ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करते. आपल्यापैकी बरेच जण तूप बनवण्यासाठी ही साय साठवून ठेवतात. ही साय एका स्वच्छ ओलावा नसलेल्या भांड्यात साठवून ठेवा. साठवून ठेवलेली साय खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवा. ही साय फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्याने काही काळानंतर त्यावर बुरशी येऊन त्याला खराब दुर्गंधी येऊ लागते. असे होऊ नये म्हणून ही साय फ्रीजरमध्ये साठवून ठेवावी, जेणेकरून ती बराच काळ खराब न होता नीट टिकून राहील. ही साय साठवून ठेवताना प्रामुख्याने स्टील किंवा चिनी माती तसेच काचेच्या भांड्याचा वापर करू शकता. प्लास्टिक, फायबर किंवा इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात साय कधीही साठवू नका. साय बऱ्याच काळासाठी ताजी ठेवण्यासाठी ती स्टील, चिनी माती किंवा काचेच्या कंटेनरमध्ये साठवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. स्टीलच्या भांड्यात साय झाकून फ्रीजरमध्ये ठेवल्यास साय सुमारे महिनाभर पूर्णपणे फ्रेश राहते. अशा प्रकारे त्यामध्ये बुरशीची वाढ होत नाही आणि दुर्गंधीही येत नाही. बनवण्यासाठी साय साठवताना बहुतेक लोक त्याचे भांडे उघडेच ठेवतात. असे न करता साय भांड्यात ठेवल्यानंतर वरून झाकण ठेवून साईचे भांडे झाकणे आवश्यक आहे. अशा प्रकारे त्याचा वास फ्रीजर किंवा फ्रीजमध्ये पसरत नाही. तसेच साठवून ठेवलेली साय कोरडी न पडता बऱ्याच काळासाठी ताजी राहते. बऱ्याच वेळा आपण साय फ्रीजरमध्ये ठेवायला विसरतो आणि बर्फ काढण्यासाठी रात्रभर फ्रीज डिफ्रॉस्ट करतो. त्यामुळे जोपर्यंत साय फ्रीजरमध्ये ठेवलेली आहे तोपर्यंत फ्रीज अजिबात डिफ्रॉस्ट करू नये. यामुळे साय खराब होऊ शकते. जर आपल्याला साईमधून जास्त प्रमाणात तूप काढायचे असेल तर आपण साय साठवताना त्यात 1 चमचा दही मिसळू शकता. त्यामुळे साईची चवही खराब होत नाही आणि ती दीर्घकाळ टिकते.